अत्यंत नीच प्रवृत्ती आहे। म्हणजे अशी जी प्रकरणं घडतात समाजामध्ये, तेव्हा खरं तर तळपायाच्या आग मस्तकात जाते। म्हणजे हैवानापेक्षा वाईट कृत्य अशा नराधमांच्या हातून घडतंय आणि त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तीला ठेचून काढणं हीच भूमिका सरकारची आहे। शासनानं ठोस भूमिका या प्रकरणामध्ये घेतलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून आरोपीला फासावरती चढवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही लागल ते सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। अत्यंत नीच प्रवृत्ती आहे। म्हणजे अशी जी प्रकरणं घडतात समाजामध्ये, तेव्हा खरं तर तळपायाच्या आग मस्तकात जाते। म्हणजे हैवानापेक्षा वाईट कृत्य अशा नराधमांच्या हातून घडतंय आणि त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तीला ठेचून काढणं हीच भूमिका सरकारची आहे। आपल्याकडे शक्ती कायदा आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, हे सगळे कागदावरचे तत्व ऐकण्यासाठी खूप चांगले वाटतात, पण संतापाची लाट जी आहे ती जनतेत उफाळून वाहतीये। त्यामुळे कुठेतरी आता कायद्याच्या पुढे जाऊन सुद्धा काही ऍक्शन घेणं वाटत नाही का? नाही, नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकार अत्यंत सिरियस आहे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर करून या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते सरकारच्या माध्यमातून होईल। नसरापूर प्रकरणावरून विरोधक आवाज उठवताना दिसत आहेत। संजय राऊत असं म्हणतात की सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे। तर बघ, आता हे काय राजकीय विषय नाही, मी या विषयावरती बोलणं मला योग्य वाटत नाही। परंतु जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे सरकार काय विरोधक काय हे गोष्टच अत्यंत निंदनीय प्रकार आहे। एका लहान बाळावरती अत्याचार करणं, त्याला मारून टाकणं हा विषयच माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। त्यामुळं राजकीय काही बोलणं आवाहन केले राजकारण्यांना की तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याला फाशी देऊनच आमच्या घरी या, कारण की राजकारणी अनेक लोक येतात, फोटो काढतात आणि स्वतःचं स्वार्थ शोधतात। वडिलांची जी भावना आहे ती भावना आम्ही समजू शकतो की अत्यंत दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यांची जी भावना आहे की सरकारनं या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी। त्यांच्या भावनेचा योग्य आदर राखून सरकार व्यवस्थितपणे आरोपीला शिक्षेपर्यंत पोचवेल। त्यामुळं आम्ही त्यांच्या वडिलांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि त्यांची जी भावना तीव्र आहे त्या तीव्र भावनेचा विचार करून सरकार योग्य पावलं उचलतं।